त्यामुळे पुढे काय होणार हे चित्र अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये येऊयात। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, उत्तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत। निश्चितपणे ऋषाली, खरं तर नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमके निकाल काय असणार आहे ते अवघ्या काही तासात या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। मात्र भाजपच्या वतीनं उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचा दावा जो आहे तो केला गेलेला आहे। भाजपचे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या गिरीश महाजन यांनी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी आपली संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर आपण नाशिकचा विचार केला तर सगळ्या सर्वेमध्ये नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे या ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। मात्र तसं जरी असलं तरी नाशिक हे कायमच धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे हेमंत गोडसे हे सलग 2 वेळेस खासदार आहेत। त्यामुळे यावेळेस हेमंत गोडसे आपली हॅट्रिक करणार का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। नाशिकची ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पहिल्या दिवशीपासूनच अगदी चर्चेत ठरली। शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना नाशिकमध्ये बघायला मिळतोय। मात्र दुसरीकडे शांतिगिरी महाराज ज्यांनी या संपूर्ण निवडणुकीमध्ये लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतलं होतं ते शांतिगिरी महाराज आजच्या निवडणुकीमध्ये नेमकं किती मतदान घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच छगन भुजबळ यांना थेट केंद्रीय नेतृत्वाकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती। मात्र भुजबळ यांच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आणि त्यांना माघार घ्यावी लागली। त्याच्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो एक गठ्ठा भुजबळांच्या निमित्तानं या ठिकाणी कोणाच्या मागे उभा राहतो हे बघणं देखील या निवडणुकीमध्ये एकूणच महत्त्वाचं असणार आहे। आपण बघतोय की तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण आहे। पोलिसांचा पुरेपूर बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यामुळे आता पुढच्या काही वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण जर मतमोजणीचा विचार केला तर नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या एकूणच निकालासाठी फार काळ वाट बघावी लागणार नाही। साधारण 30 फेऱ्या या ठिकाणी असणार आहेत। 14 टेबल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ज्यावर ईव्हीएम मशीन असणार आहेत आणि फेरीनुसार या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे 12:30-1च्या दरम्यान नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं चित्र काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते नाशिकच्या देखील या निवडणुकीकडे लागलेलं आहे। कारण एकीकडे राजाभाऊ वाजे आहेत तर दुसरीकडे नक्कीच 48 जागा आहेत महाराष्ट्रामधल्या आणि प्रत्येक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।